नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. बिरसा फायटर्सची मागणी. शहादा प्रतिनिधी. सोयाबीन व कापूस भरपाई सन 2023 ते 2024 सामायिक शेतकरी लाभार्थ्यांकडून 100 रुपये स्टंड पेपर व ॲफिडेव्हिट घेऊ नये अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, जिल्हा उपाध्यक्ष कर्ण सुळे, सत्तरसिंग ठाकरे, नन्नू भंडारी, मुन्ना पावरा, दीपक जाधव, थानसिंग डुडवे, देवसिंग पावरा, करण पावरा, आकाश तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023 ते 2024 ची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 5,000 रुपये जाहीर केली आहे. त्याबाबत शासनाने लाभार्थी शेतकऱ्यांकडून हमीपत्र व सामायिक खातेदारांचे संमतीपत्र आधीच जमा करून घेतले असून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आपल्या कार्यालयाकडे आहे. असे असतानाच व अनुदान जमा करण्याची वेळ जवळ आली असताना शासनाने नवीन एक परिपत्रक काढून सामायिक खातेदारांकडून ॲफिडेव्हिट व स्टॅम्प सदर करण्याचे आदेश आपल्या कार्यालयात दिले आहे. त्यामुळे तसेच संपूर्ण नंदुरबार जिल्हा व राज्यभरातील शेतकऱ्यांना ते शक्य नाही. हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे व शासनाने जाहीर केलेली ही योजना फसवी योजना म्हणून सिद्ध होणार आहे. यांचे मुख्य कारण म्हणजे सामायिक खातेदार हे वयोवृद्ध आहेत. त्यांना चालता येत नाही. काहींना दिसत नाही. काही मयत आहे. तर काही कामानिमित्त वेगवेगळ्या राज्यात गेलेली आहे. म्हणून सोयाबीन व कापूस भरपाई सन 2023 ते 2024 सामायिक शेतकरी लाभार्थ्यांकडून 100 रुपये पेपर व ॲफिडेव्हिट घेऊ नये अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कृषी विभागाकडे करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल.